प्रश्न पहिला, 1. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पर्याय आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. सर्वश्री राधाकृष्णन, सी. झाकीर हुसेन, डी. व्यंकटरमण. योग्य उत्तर आहे ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 2. पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते? पर्याय आहे ते हुकुम सिंह, बी. ग. व्हा. मावळणकर, सी. शिवराज पाटील, डी. वरीलपैकी कोणीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. गवा मावळणकर. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतो? पर्याय आहेत ए. सरन्यायाधीश, बी. राज्यपाल, सी. निवडणूक आयुक्त, डी. लोकसभा सभापती. बरोबर उत्तर आहे बी. राज्यपाल. प्रश्न क्रमांक 4. नियंत्रक व महालेखापरीक्षकाची नेमणूक कोण करतो? पर्याय आहेत ए. केंद्रीय कायदा मंत्री, बी. पंतप्रधान, सी. वित्त मंत्रालय, डी. राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे डी. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 5. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? पर्याय आहेत ए. राष्ट्रपती, बी. राज्यसभेचे उपाध्यक्ष, सी. लोकसभेचे सभापती, डी. उपराष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे सी. लोकसभेचे सभापती. प्रश्न क्रमांक 6. शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? पर्याय आहेत ए. कलम 19, बी. कलम 20, सी. कलम 21, डी. कलम 22. बरोबर उत्तर आहे सी. कलम 21. प्रश्न क्रमांक 7. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? पर्याय आहेत ए. राष्ट्रपती, बी. मंत्रिमंडळ, सी. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, डी. संसद. बरोबर उत्तर आहे डी. संसद. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहे? पर्याय आहेत ए. 77, बी. 47, सी. 100, डी. 67. बरोबर उत्तर आहे सी. 100.